बस स्थानकावरील गर्दीचा गैरफायदा घेत दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा परळी पोलिसांकडून पर्दाफाश. बीड प्रतिनिधी. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा परळी शहरातील संभाजीनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 13 ग्राम वजनाचे 1,45,000 रुपये किमतीचे मिनी गंठण आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MA04JB 1560 किंमत 5 लाख रुपये असा एकूण 6,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी प्रतीक विलास वाघमारे राहणार अंकुशनगर तालुका बीड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची आई सुनीता वाघमारे या दिनांक 4 नोव्हेंबर रोजी नांदेडहून बीडला प्रवास करत असताना परळी बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अनोळखी व्यक्तीने त्यांचे मिनी गंठण चोरी केले आणि या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 230/2025 कलम 303(2) BNS प्रमाणे दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलीस हवालदार 416 साजिद पठाण यांनी बसस्थानक आणि शहरातील CCTV फुटेजचा बारकाईने अभ्यास करून आरोपींचा शोध लावला. आरोपी ऑटोमधून शहराबाहेर जाताना दिसले. पुढे स्विफ्ट डिझायर कारमधून पळून गेल्याचे आढळले. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत पोलिसांनी नरसिंग कोंडिबा बंड वय वर्ष 38 राहणार गांधीनगर उदगीर जिल्हा लातूर यास अटक केली आहे. त्याच्या 2 महिला साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके अंबाजोगाई, सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम उपविभाग केज, अतिरिक्त पदभार अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस हवालदार साजिद पठाण, पोलीस शिपाई शंकर डोंगळे, व्यंकट डोरनाळे आणि भगवान चव्हाण यांचा समावेश होता. आणि या संपूर्ण वृत्ताचा आढावा घेतला आहे परळी येथून अतुल्य महाराष्ट्र न्यूजचे रिपोर्टर आनंद तुपसमुद्रे यांनी. अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बातमीला लाईक आणि शेअर करा.